जन्मा येऊन अदेक करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे। ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे। नाम तारक त्रिभुवनी मने नाम याची जनी, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। 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 हे दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्रजननी देवाची जग उदारा लागे धरला अवतार। मिरविला बडिवार जाईचा जयंचे केल्या स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण, तेची वंदुचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून। आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा, आली बागा ते करीतो तुझेच नाम मी उच्चारितो। दृढ माझे मन येथे राखावे बांधून, तुका मने वाटे आता नको फुट देऊ फाटे। विठाल विठाल जन्मा येऊन देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे। प्रस्तुत थोडा बोलताना को कमी करा। सेवेसाठी घेतलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण संत नामदेवराय यांचे शिष्य संत जनाबाई यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा देहाचं सार्थक करा असं सांगणारा अभंग आहे। विठाल विठाल आज तुम्ही आपण सर्वजण एकत्र जमलो याला येण्याला कारण आहे। आज पवित्र अशा ठिकाणी मुक्ताई ॲग्रो बँक्वेट हॉल या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्ताने, ज्यांचे पुण्यस्मरण आहे ते म्हणजे आदरणीय परमार्थ स्नेही देवीदास निवृत्ती माळवे यांचं प्रथम पुण्यस्मरण। आणि या पुण्यस्मरणानिमित्ताने ज्यांनी मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली ती म्हणजे आदरणीय परमार्थ स्नेही मनोज साहेब माळवे यांच्या या संपर्कातून या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली। त्यांचं मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो। पुण्यस्मरण आहे तुम्ही आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी समस्त लोहगाव माळवे परिवार, कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चौकदार, साऊंड सिस्टीमवाले, माथुवर्ग, पितुवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्रमंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटमुक्ती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी माझे गावकरी, पंचक्रोशी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून ज्यांनी अगदी कमी वयामध्ये महाराष्ट्रभर नाव केलं ते म्हणजे आमचे आदरणीय परममित्र नरसिंग महाराज मोरतळे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज। हो, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट ज्यांनी मृदुंगाची साथ दिली देत आहेत त्यांचं नाव महाराज काय? ऋषिकेश महाराज मगर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज।
तसेच सुरुवातीला ज्यांनी चाल म्हटली, उत्कृष्ट अशी चाल म्हटली, त्यांचं नाव आहे, यांचं काय नाव? दुर्गेश महाराज पाटील. आणि यांचं परसराम महाराज भालेराव. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. सुंदर असं नियोजन, प्रयोजन, संयोजन, आयोजन, सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला हो, पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे, पुण्यस्मरण निमित्त आहे. आता नीट लक्ष देऊ नये का, कीर्तनाला सुरुवात झाली आहे, थोडा इको कमी करून टाका बोलताना. हां, पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. श्राद्ध वेगळं, पुण्यस्मरण वेगळं आणि पुण्यतिथी वेगळं. आता नीट आहे का, श्रद्धा ठेवून जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. वाक्य नीट आहे का, श्रद्धा ठेवून जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. त्यांच्या जाण्यानं त्या दिवसाला पुण्यता प्राप्त होते त्याला पुण्यतिथी म्हणतात. आणि ज्यांचं स्मरण केल्यामुळं आपल्याला पुण्य मिळतं त्याला पुण्यस्मरण म्हणतात. विठाला विठाला मग तुकोबारांना कोणीतरी प्रश्न विचारला, महाराज आम्हाला पुण्यवान व्हायचंय, कुठल्या डोंगरावर तप करू? तुकोबाराय म्हणाले, कलियुगे कुठल्या डोंगरावर जायची गरज नाही, फक्त एकच करा, घेता सहज कांची नावे, घेता सहज कांची नावे, घेता सहज कांची नावे, घेता सहज सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, गे माझी वाचा तुटी, 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 गे माझी वाचा तुटी. पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, गे माझी वाचा तुटी, गे माझी वाचा तुटी. पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, गे माझी वाचा तुटी, मला बघू पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. पुण्यवान व्हायचं असेल तर सज्जनांची नावं घ्या. मग तुम्हाला प्रश्न पडेल, महाराज सज्जन नक्की कोणाला म्हणावं? कोण सज्जन?
तुम्ही म्हणाल ज्याच्या गळ्यात मोठा माळ्या आहेत, डोक्याला मोठा गंध आहे, तो कोण? तुम्ही काय आजारी आहे का? जर बोलत जाऊ ना. कोण? सज्जन. पण तो सज्जन असेल याची गॅरंटी नाही महाराज. ज्ञान देवा गोडीन संगती सज्जने हार्य दिसे जनिवने आत्मतत्वी. सज्जनांच्या यादीमध्ये पहिला नंबर लागतो संतांचा महाराज. हो, ते सज्जन आहे महाराज. असंच सज्जनांचे नावं आपण घेतले पाहिजे. मग ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं नाव आत्तापर्यंत का आहे? कारण घेता सज्जनांची नावे महाराज. आणि या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या विचारावर चालणारे कैलासवासी हो देवीदास निवृत्ती माळवे यांनी आपल्या परिवारावर चांगले संस्कार घडवले. हो, लोकांना जगाला आदर्श दाखवला. हो, मुलांवर चांगले संस्कार केले. जगी आईसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. हो, मुळी बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी महाराज. हो, वडिलांबद्दल काय बोलावं महाराज? हो, वडिलांबद्दल जास्त कोणी बोलत नाही. तुम्ही बघा, थोर संत बघा, विचारवंत बघा. हो, सगळ्यांनी लेख आईबद्दल लिहिले, कादंबऱ्या आईबद्दल लिहिले, सगळ्या गोष्टी आईबद्दल आहे महाराज. बापाबद्दल जास्त बोललं जात नाही महाराज. हो, एक दिवसाची चिंता करते ती आई. वाक्य नीट ऐका. एक दिवसाची चिंता करते ती आई, आयुष्याची चिंता करतो तो बाप. पुढचं वाक्य ऐका. चुकींवर पांघरून घालते ती आई, चुकींवर पांघरून घालते ती आई, पण चूक सुधरावी म्हणून जो सतत झटत असतो तो बाप. हो, रिकाम्या पोटाला आई आठवते, पण रिकाम्या खिशाला बाप आठवतो महाराज. बापाबद्दल जास्त बोललं जात नाही महाराज. हो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या वेदना कुणी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. हो, बापाबद्दल जास्त बोललं जात नाही महाराज. हो, देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नेणारा हो कोण होता? वसुदेव होता ना. यशोदेचं कौतुक अवश्य करावं, देवकीचं कौतुक अवश्य करावं, पण बापाला विसरून चालणार नाही. जिजामातेचं कौतुक अवश्य करावं, पण त्यावेळी शहाजीराजांची ओढाताण सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे महाराज. हो, सोपं नाही महाराज. प्रत्येकाने आपला बाप आठवा महाराज. खूप सुंदर वर्णन आहे. बाप कष्टाचा काभाडी, बाप कष्टाचा काभाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसाच चाकतो या. आपला बाप आठवा. खमीज खवाटी फाटलेलं, खमीज खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप लोहगावला जायाचा, उधार पाधार कापड पोरासनी आणायचा. जुन्या फाटक्यानं, जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमची सुखाची चिंता बाप मनात करायचा. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, जीवनामध्ये पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे महाराज. कारण जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो, आणि जो बापाला घाबरतो त्याचा प्रपंच चांगला होतो. हो, म्हणून वडिलांबद्दल प्रेम असावं, आदर असावं महाराज. हो, बघा, दुसऱ्याच्या बांधावर 4 पायाचा बैल गेला आणि बापानी जर एक आवाज टाकला तर 4 पायाचा बैल सुद्धा मागं फिरतो. फिरतो का नाही? हो, पण पोटच्या पोराला 5 वेळा आवाज द्या, ते मागं फिरून पाहत नाही. बघा, 4 पायाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं, पण या 21 वर्षाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं नाही. हे खूप मोठी दुर्भाग्य आहे महाराज. हो, म्हणून वडिलांना जीव लावा महाराज. आई वडील केवळ काशीन न जावे तीर्थासी, माय बाप केवळ काशी. आई वडिलांवर प्रेम करा, बापावर प्रेम करा. सगळ्याबद्दल बोललं जातं, बापाबद्दल जास्त बोललं जात नाही महाराज.
उरामंदी माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यामध्ये पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हासू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. या शरीराचे 3 टप्पे असतात, बालपण, तरुणपण, म्हातारपण. बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी पर्वतली चिंता. मग 3 टप्पे असतात, या देहाची गॅरंटी नाही. मग बसलेले महिला मंडळ मला एका मिनिटात उत्तर द्यायचं, माणसाने मरावं किंवा नाही. तुम्ही उत्तर दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. कीर्तन पटकन बोला. माणसाने मरावं किंवा नाही? मरावं. आता उत्तर देऊ का मी? तुम्ही नाही जरी म्हणल्या तरी मरणार आहे, आणि हा जरी म्हणलं तरी मरणार आहे. त्याची गॅरंटी नाही. ओवी आहे त्याला दुसरा अध्यात. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे. अजून एक ओवी आहे, आगा उपजने आणि निमने. म्हणजे जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, मग माणसाने कधी मरावं? कधी मरावं माणसाने? त्याला यादी आहे, नीट आहे का? माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा. मी तुम्हाला पुरावा सकट सांगणार. माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना माणसांचे इंद्रिय टवटवीत असावे, माणसाचं शरीराचं तापमान समान असावं, आणि माणसाचं मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. हो, आता पहिला, माणसाचा मृत्यू कधी झालेला असावा? दिवसा झालेला असावा. मग तुम्ही म्हणाल, तुम्ही महाराज आहे, तुमचा मृत्यू तसा होईल का? गॅरंटी नाही. हा महाराज तसाच मरल का? नाही सांगता येत नाही महाराज. हो, मग माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, शरीराचं तापमान समान असावं, हो, जठराग्नी प्रदीप्त असावा, आणि इंद्रिय टवटवीत असावं. तुम्ही म्हणाल हे वाचायचं कुठं? ऐका, अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 24 आणि ओवी क्रमांक 220. घरी गेल्यावर पहा. आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू, आणि सामा सामाजी मासू उत्तरायण. म्हणजे हे अटी आहेत मृत्यूंचे. दिवसा झालेला असावं, शुक्ल पक्ष असावा, दिवस असावा, शुक्ल पक्ष असावा, उत्तरायण असावं, शरीराचं तापमान समान असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावी, आणि जठराग्नी प्रदीप्त असावं. मग तुमचा पहिला मुद्दा, या अटीत जो मरतो त्यांचं ठीक आहे, पण जे मधीच मरतात त्याचं काय? ते प्रारब्ध आहे, तुम्ही आपण बदलू शकत नाही. कर्माची फळं भोगावी लागणार. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या घरी लाईट चोरून आलेली आहे, मग बटनात बोट कशाला घालायचं? चिटकला मेला. हे प्रारब्ध आहे, त्याला देव काही करू शकत नाही महाराज. ते प्रारब्ध आहे महाराज. हो, मग मृत्यू, आता तुम्हाला मी मरून दाखवतो बरं का, नीट ऐका सगळ्यांनी. तुम्हाला जागेवर मी मरून दाखवतो, फक्त तुमचं लक्ष माझ्याकडे राहू द्या. ऐका आता. याची शक्ती झाली कमी. कशाची? डोळ्याची. डोळ्याची शक्ती झाली कमी, ताकद झाली कमी. याची ताकद झाली कमी, कानाची ताकद झाली कमी, पचन शक्तीची ताकद झाली कमी. परिणाम, रक्त बनवण्याची क्रिया मंदावली. रक्त बनवण्याची क्रिया मंदावली, आणि शरीर थकलं. आणि शरीर थकल्यामुळं तो माणूस पडला पलंगावर, खाटावर पडला. मग तो खाटावर पडला, याचा अर्थ काय? त्याचा काय जवळ आला? काय जवळ आला? मृत्यू. मृत्यू त्या माणसाचा जवळ आला, तो खाटावर पडला महाराज. आणि खाटावर पडल्यानंतर तुम्ही पहा, मरणाऱ्या माणसाकडे तुम्ही नीट लक्ष देऊन पहा. तो एक गोष्टीकडे बघायला लागला की त्याच्याकडेच बघत राहतो. बरोबर का नाही? एका माणसाकडे बघायला लागला त्याच्याकडेच बघत राहणार. मरणाऱ्या माणसं सांगतो बरं का, त्याच्याकडेच बघत राहणार महाराज. मग तुम्ही त्याला सफरचंद घेऊन या तरी तो तुमच्याकडे बघणार नाही. तो एकाकडे बघायला लागला, एकाकडेच बघत राहतो महाराज. तो जेव्हा खात होता तेव्हा लोक सफरचंद आणत होते का?
आणत होते का? नाही. तो खात नाही म्हणून लोक सफरचंद आणतात. खात नाही म्हणून आणतात. खात असल्यावर कोण देतं महाराज? तुम्ही बघा, एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असू द्या, त्याच्या उशाला ढीग असतो फळांचा, सफरचंद, संत्रीन, केळीन, मोसंबीन, डाळिंब, ढीग असतो. तो त्यातलं काहीच खात नाही. पण त्याला जो सांभाळायला अजून एक माणूस असतो सोबत, तो सकाळी 5 संध्याकाळी 5 सफरचंद खाणार महाराज. आणि त्याला जर आपण जेवायचा डबा आणला ना, जेवायचा, तर तो म्हणतो इच्छा नाही माझी. का? वासाने जेवण जात नाही. अरे तुझ्या 5 दिवसात गालवर आले सफरचंद खाऊ, कोण म्हणतो वासाने जेवण जात नाही? म्हणजे खात असतो तेव्हा त्याला देत नाही, जेव्हा तो खातच नाही तेव्हा त्याला सफरचंद, केळीन वगैरे आपण आणतो. बघा, डोळ्याची शक्ती कमी झाली, कानाची शक्ती कमी झाली, पचनक्रिया मंदावली, रक्त बनवण्याची क्रिया मंदावली, आणि तो खाटावर पडला महाराज. आणि मग शेवटच्या वेळेला त्यांनी आयुष्यभरात जेवढे कुटाणे केलेत, जेवढे वाईट कर्म केले, ते त्याच्या डोळ्यापुढे येतात. दुधात पाणी किती घातलं, शाळेत कॉपी केली का, लग्न कोणाकोणाचे मोडले, काँग्रेसचे पैसे घेतले, राष्ट्रवादीला मत दिलं, शिवसेनेचा प्रचार केला, मग हे सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे येतात. आणि डोळ्यापुढे आल्यानंतर मरताना त्याची जी इच्छा होते, त्या इच्छेचं रूपांतर वासनेमध्ये होतं. आणि वासना लगेच त्याच्या भावाला फोन करते. त्याचा भाऊ कोण? यम बुलेटला किकच मारून येतो. आणि मग त्याचा मृत्यूची विधी पार पडते महाराज. आत्मा अमर आहे पण शरीर जातं महाराज. आणि नंतर त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे बघा, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे महाराज. त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले अंगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली